नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण वाटण करून घ्यायचे। 2 गड्डी लसणाचे घेतलेत। सोलून जेवढा लसूण होतो तेवढंच आलं घ्यायचे। भरपूर अशी कोथिंबीर। आधी हे वाटण करून घेणार आहे मी। हे वाटण एकदम करून ठेवत असते मी फ्रीज मध्ये, पाहिजे तेव्हा भाजीला वापरता येतं। थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहे। आता 2 वाटी खोबऱ्याच्या घेतल्या होत्या, छान भाजून घेतल्यात। आता ह्या 4 कांदे भाजून घेतले, थोडेसे काजूचे तुकडे घेतले, ते पण आता पाणी टाकून बारीक करून घेणार आहे। असं वाटण तयार असले की पटकन भाजी होते। तर वाटण करून झाले। इथं अर्धा किलो मटण घेतले मी, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तर कुकर मध्ये 1 पळी तेल टाकले। 1 कांदा बारीक चिरून घेतलेला टाकायचा आहे। तो छान परतवून झाला की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। 1 चमचा टाकली आहे। आता मटण टाकून घ्यायचे। चवीपुरतं मीठ टाकायचे। अर्धा चमचा हळद टाकली आहे। आता मिक्स करून घ्यायचे। अर्धा ग्लास पाणी टाकले मी। आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। मटण जसं असेल तसे शिट्ट्या करून घ्यायच्या। खूप जून असेल तर 4-5 शिट्ट्या लागतात आणि कवळा असेल तर 3 शिट्ट्यामध्येच तयार होतं। आता कढईमध्ये तेल तापत ठेवले। 2 पळी तेल टाकले। 2 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकायचे। कांदा आता परतवून झालाय। 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो टाकायचा आहे। अद्रक लसूणची पेस्ट 2.5 चमचे टाकली आहे, ती पण छान परतवून घ्यायची। 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचे। दोन चमचे घरगुती मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकलाय आणि तो छान परतून घेतलाय। आता त्यामध्ये 1 पळी अळणी रस्सा टाकायचा आणि परत परतवून घ्यायचे हे वाटण। आता मटण शिजवून घेतलेलं टाकायचे। एकदा मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचे। आता उकळी आलेली आहे भाजीला। एक 7-8 मिनिटं हे उकळू द्यायचे। आता छान तयार झालाय आपला मटणचा रस्सा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।